नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. जिल्ह्यातील सर्वच विघ्न संतोषी नेत्यांना डॉक्टर तनपुरे साखर कारखाना अरुण तनपुरे काय कोणीच करू शकत नाही असं वाटतंय. मात्र हा कारखाना सुरू करण्याचं शिवधनुष्य मी उचललं असून कारखान्याच्या बॉयलर पेटवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मात्र सभासद व कामगारांनी साथ द्यावी असे आवाहन राहुरी बाजार समितीचे सभापती तथा जनसेवा मंडळाचे नेते अरुण तनपुरे यांनी केले आहे. राहुरीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक 31 मे रोजी होत असून या पार्श्वभूमीवर तनपुरे साखर कारखाना कामगारांनी तिन्ही पॅनेल प्रमुखांना आज सकाळी कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिरात भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार अरुण तनपुरे यांनी कामगारांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहून आपली भूमिका कामगारांसमोर मांडली. यावेळी युनियनचे अध्यक्ष गजानन नेमसे, सेक्रेटरी सचिन काळे, अर्जुन दुशेंग, इंद्रभान पेरणे, सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे आदींसह युनियनचे पदाधिकारी व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की मला राहुरीकरांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, बाजार समिती सभापती, जिल्हा बँक संचालक आदी पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. मला पदाचा मोह नाही, फक्त जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हाच आमचा हेतू आहे. राहुरी बाजार समितीत काम करत असताना आदर्शवत काम करत आलो असून बाजार समितीमार्फत पेट्रोल पंप सुरू केला. येत्या काळात जनावरांचा बाजार, फळांचा लिलाव, मोंढा सुरू केला जाणार आहे. डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे यांनी सुरू केलेल्या संस्था ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी मी तनपुरे परिवाराचा सदस्य या नात्याने पुढे आलो आहे. कारखान्याचे तनपुरे परिवाराशी भावनिक नातं आहे. सभासद व नेत्यांना वाऱ्यावर न सोडण्याची भूमिका आमची आहे. काही झाले तरी हा कारखाना सुरू करायचा ही माझी प्रामाणिक हेतू आहे. यामध्ये कामगारांनाही न्याय देण्याचं काम केलं जाईल. त्यासाठी सभासद व कामगारांनी साथ द्यावी असे आवाहन अरुण तनपुरे यांनी केले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. त्यावेळी जवाहरलाल दर्डा वस्त्रोद्योग मंत्री होते, त्यांच्याकडे साहेब गेले. त्यांनी सांगितलं की ही सुतगिरणी तुम्ही आम्हाला चालवायला द्या. त्यांनी सांगितलं की ही सुतगिरणी तुम्ही चालवायला घेतलं तर मागचं देणं आहे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला लागेल. त्यापेक्षा तुम्ही एक नवीन संस्था रजिस्टर करा. त्या संस्थेकडं रजिस्टर केल्यानंतर तुम्ही ही सुतगिरणी चालवायला त्या ठिकाणी द्या आणि त्याप्रमाणे सहकारी सुतगिरणी त्या ठिकाणी स्थापन झाली. त्या संस्थेने ही राहुरी सुतगिरणी त्या ठिकाणी चालवायला 9 वर्ष ही सुतगिरणी साहेबांनी चालवली. ज्यांचे शेअर भांडवल त्या ठिकाणी होतं त्यांच्या डिव्हिडंडच्या रूपाने पूर्ण शेअर होल्डरची आदाय केली आणि त्या ठिकाणी येणाऱ्या नफ्यातनं ही 13.5 एकर जमीन मुळा सुतगिरणीने विकत त्या ठिकाणी घेतली. त्यानंतर असं झालं की त्या ठिकाणी जिनिंग चालू झाली. जिनिंगची मशिनरी जाधवानी कंपनी त्या ठिकाणी बसवली. जिनिंग त्या ठिकाणी चालू राहिली आणि चालू झाल्यानंतर काही दिवसांनी आता स्वतःचा धंदा हा ऊसाच्या धंद्यासारखा नाही. त्या ठिकाणी ऊस तुम्ही शेतकऱ्यांचा घेता, उधार त्या ठिकाणी घेता, त्याला नंतर पैसे देतो. पण स्वतःचं कापसाचं असं नाहीये. कापूस खरेदी करायचं ठरला सुतगिरण्याला तर रोखीने घ्यायला लागतो आणि सूत विकायला लागतं ते उधारीने त्या ठिकाणी द्यायला लागतं आणि एक 5 पैशाचं जरी ते लोक फरक पडत लाखो रुपयाचं नुकसान होत असतं. कारखाना सुरत फॅक्टरी चालवणं आणि सुतगिरणी चालवण्याच्यामुळे जमीन असणार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा सुतगिरणी फॅक्टरी बंद आहेत. ते चालू झाल्यानंतर लक्षात घ्या, राहुरी सुतगिरणी आणि श्रीरामपूरची सुतगिरणी या दोन्ही सुतगिरण्या एकाच वेळेस त्या ठिकाणी सुरू झाल्या आणि ती सुतगिरणी बंद पडली आणि त्यांचे पेन्शनसाठी जितके दिवस भरायला पाहिजे त्या श्रीरामपूरच्या सुतगिरणीला मध्येच बंद पडल्यामुळे त्यांना ती पेन्शन त्या ठिकाणी सुरू झाली नाही. परंतु जेव्हा मुळा सुतगिरणी आणि राहुरी सुतगिरणीचे कामगार मुळा सुतगिरणीत आले, त्यांचे दिवस त्या ठिकाणी भरले. आजही त्या ठिकाणी कामगारांना पेन्शन म्हणजे एक टीका आमच्यावर केली जाते की तनपुरेंनी संस्था बंद पाडल्या आणि बंद पाडत नाही आणि त्या संस्था आहे ते चालू करतो. आजही मी जरी ते मुळा सुतगिरणी आमच्या ताब्यात घेतली असेल तर त्या ठिकाणी पंप केलेला आहे. गुरांचा बाजार येत्या 8 तारखेला सुरू होणार आहे.
त्याचबरोबर वजन काढायचंही काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी जी जिनिंग पूर्वी चालू होती, जी आता विटाची बिल्डिंग तुम्हाला त्या ठिकाणी दिसते, ती बिल्डिंग, त्या बिल्डिंगचं उद्घाटन कैलासवासी संरक्षण मंत्री माजी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. दादाने ती उभारलेली आहे. त्या ठिकाणी मुळात सदगिरी जिनिंग चालू करताना नवीन मशिनरी त्या ठिकाणी टाकली, ती सुद्धा आता आउटडेटेड झाली असल्यामुळे आम्ही मार्केट कमिटीमध्ये त्या सदगिरीचं, त्या जिनिंगचं काम सुरू करणार आहोत. जवळजवळ रिपेअरिंग वगैरेचं टेंडर आपण काढलेलं आहे. त्या ठिकाणी फळांचं सुद्धा त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी मोठी शेड पासपोर्टसाठी त्याचंही काम त्या ठिकाणी सुरू आहे. गुराच्या बाजाराला ज्या काही फॅसिलिटी लागतात त्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या. अशा प्रकारे आम्ही मार्केट कमिटी जरी असेल तरी सुद्धा इतर संस्थांना त्या ठिकाणी मदत केली. वैयक्तिक तंत्रे परवाना करणे काय फायदा नाही. आता एक मग तुम्हाला आता सांगतो, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची जागा आहे प्रगती हायस्कूल समोर, 62 गुंठे जागा आहे. ती रिकामी जागा आहे, सोन्यासारखी किंमत त्याला आहे. मला वाटतं काहीतरी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुठल्या तरी संस्थेचे शिक्षकांचे पगार थकले म्हणून कोर्टात गेले, त्या लोकांचा पगार देण्यासाठी कोर्टाने ऑर्डर केली की ही 31 गुंठे जागा लिलावाने विका आणि त्या याच्या आलेल्या पैशातनं त्या ठिकाणी कामगारांचे पगार, शिक्षकांचे पगार त्या ठिकाणी. आम्ही त्या ठिकाणी लिलावात भाग घेतला, म्हणजे मार्केट कमिटीने घेतला. लक्षात घ्या, आमचा त्या ठिकाणी काही संबंध नाही शिक्षण क्षेत्राशी. आम्हाला फक्त पाहिजे होतं की ही संस्था शेतकऱ्यांची आहे, त्यांच्या पैशात ही जागा घेतली गेली आणि मार्केट कमिटीने ही जागा घेतली. निश्चितच असं होईल की आपण ठीक आहे, ह्या संस्थेकडे तर त्या संस्थेकडे त्याच्याकडे जागा जाते. त्या लिलावात आम्ही भाग घेतला. आमचं बजेट 8 कोटी रुपयाचं होतं आणि 8 कोटी रुपयांमधून बजेट केलं. त्या ठिकाणी बोललो, पण दुर्दैवानं 8 कोटी 20 लाखाला ती जमीन त्या ठिकाणी गेली. म्हणजे आमचा उद्देश कुठेही नाही की आम्ही आमच्या वैयक्तिक याच्यासाठी हे काही केलं नाही. ज्या संस्था कैलासवासी दादांनी सुरू केल्या आहेत ते चांगल्या प्रकारे चालू राहावं असा उद्देश आमच्या त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, इतकं या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आपले पगार असतील, प्रॉव्हिडंट असेल, फंड असेल, ग्रॅच्युटी असेल किंवा इतर कुठली देणी असतील, त्याबद्दल आमचं संचालक मंडळ निश्चितच कारखाना चालू होत्या होण्याची भांडवल असेल या सगळ्याची त्याच्याने तरतूद वेळोवेळी करेल आणि तुम्हालाही त्या ठिकाणी योग्य न्याय देईल. कारण आम्ही कामगारांना कधी वेगळं. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.